आजची कथा आहे एका खऱ्या स्वामीभक्त कुटुंबाची, जिथे एका मृत व्यक्तीच्या संकेतामुळे संपूर्ण कुटुंब मोठ्या संकटातून वाचलं. रात्री 2 वाजता आलेला आवाज, स्वप्न की स्वामी समर्थांचा इशारा. ही कथा श्रद्धा, विश्वास आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा अद्भुत अनुभव सांगते. जर तुमच्याही आयुष्यात स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून स्वामींचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात पावसाळ्याची रात्र होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते. विजांचा कडकडाट सुरू झाला होता आणि गावातल्या प्रत्येक घरात लोक लवकर झोपायची तयारी करत होते. त्या गावात राहत होतं देशमुख कुटुंब. घरात 4 माणसं: वडील अनिलराव, आई सुमन, मुलगा रोहित आणि आजी पार्वतीबाई. पार्वतीबाई या स्वामी समर्थांच्या प्रचंड भक्त होत्या. दररोज सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणत पूजा करत. पण 6 महिन्यापूर्वीच पार्वतीबाईंचं निधन झालं होतं. घरात अजूनही त्यांची आठवण जिवंत होती. ती भयानक रात्र. त्या रात्री पाऊस इतका जोरात पडत होता की घराच्या छपरावर पाण्याचा आवाज घुमत होता. सगळे झोपले होते. रात्री साधारण 2 वाजता रोहित अचानक दचकून जागा झाला. त्याला स्पष्ट वाटलं कुणीतरी त्याच्या नावाने हाक मारते. रोहित, उठ, बाहेर जा. तो घाबरला. आजूबाजूला पाहिलं, कोणीच नव्हतं. तो पुन्हा झोपायला गेला. पण पुन्हा आवाज आला. यावेळी आवाज अगदी ओळखीचा होता. ती त्याची आजी पार्वतीबाईचा आवाज होता. रोहित लगेच आईबाबांना घेऊन घराबाहेर जा. रोहितच्या अंगावर काटा आला. स्वप्न की संकेत. तो धावत आईवडिलांच्या खोलीत गेला. आई, उठ ना, आजी बोलत होती. अनिलराव रागाने म्हणाले, काय वेड्यासारखं बोलतोयस? रात्रीचे 2 वाजलेत. पण रोहित रडायला लागला. बाबा, आजी म्हणाली बाहेर जा, आत्ताच. सुमनबाई थोड्या घाबरल्या, कारण पार्वतीबाई जिवंत असताना नेहमी म्हणायच्या, स्वामी आधी संकेत देतात, नंतर संकट येतं. अनपेक्षित निर्णय. शेवटी सुमनबाईंनी सांगितलं, चल 2 मिनिटं बाहेर जाऊया. मुलगा एवढा घाबरलाय म्हणजे काहीतरी असेल. अनिलराव अनिच्छेने उठले. 4ही जण घराबाहेर आले. पाऊस अजूनही कोसळत होता आणि फक्त 30 सेकंद झाले असतील. अचानक धडाम. घराचा पुढचा भाग मोठ्या आवाजात कोसळला. सगळे थरथरले. जिथे ते काही सेकंदापूर्वी झोपले होते तिथे छत कोसळलं होतं. सत्य समोर आलं. सुमनबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही पार्वती आईच होती. तिनेच वाचवलं आपल्याला. अनिलरावही स्तब्ध झाले, कारण घराच्या भिंती पावसामुळे पूर्ण भिजल्या होत्या आणि ती आज झोपली असती तर कोणालाही वाचण्याची शक्यता नव्हती. रोहित शांत उभा होता. त्याला अजूनही आजीचा आवाज कानात ऐकू येत होता. स्वामींचा चमत्कार. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे गावातील स्वामी समर्थ मंदिरात गेले. मंदिरात प्रवेश करताच पुजाऱ्यांनी विचारलं, काल रात्री तुम्हाला काही संकेत मिळाला का? ते आश्चर्यचकित झाले. पुजारी म्हणाले, काल रात्री आरती करताना मला सतत एकच भावना येत होती, कोणाचं तरी मोठं संकट टळणार आहे. तेव्हा सुमनबाईंनी सगळी घटना सांगितली. पुजारी शांत हसले आणि म्हणाले, भक्त कधी मरत नाही. स्वामी त्याला माध्यम बनवून आपल्या लोकांचं रक्षण करतात. अंतिम अनुभव. त्या दिवसानंतर देशमुख कुटुंबाचं आयुष्य पूर्ण बदललं. नवीन घर बांधताना त्यांनी पहिली वीट ठेवली स्वामी समर्थांच्या नावाने. रोहित रोज आजीच्या फोटोसमोर दिवा लावत असे. एक दिवस त्याने आईला सांगितलं, आई, आता आजीचा आवाज येत नाही. आईने विचारलं, का रे? रोहित हसला, कारण आता स्वामी स्वतः आपल्यासोबत आहेत असं वाटतं. कथेचा संदेश. कधीकधी आपल्याला वाटतं मृत व्यक्ती निघून जातात, पण खरं काय असतं माहीत आहे? ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्यासाठी स्वामी समर्थ कोणत्याही रूपात येतात. कधी स्वप्नात, कधी संकेत देऊन आणि कधी आपल्या प्रिय व्यक्तींच्या आवाजात. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आजची आपली स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमची स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.